मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटांची यादी वाढत होती. मराठी चित्रपटांना प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात मिळत होता आणि यातच बाबूराव मेस्त्री नंतर 1960 मध्ये प्रेक्षकांसमोर असा चेहरा आला की त्या चेहऱ्याने चित्रपटसृष्टीमध्ये हाऊसफुल या शब्दाची भर पडली. पहिल्यांदाच सिनेमागृहाबाहेरची हाऊसफुल पार्टी नाट्यगृहाबाहेर पाहायला मिळाली आणि ही छाप ज्या अभिनेत्याने पाडली त्या अभिनेत्याचं नाणं फक्त नाट्यगृहात नाही तर सिनेमागृहात सुद्धा एकदम खणखणीत वाजलं. ते म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर. नमस्कार, मी मानसी न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहणार आहोत 1960 ते 1980 ही 20 वर्ष मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या सुपरस्टार डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याबद्दल. अभिनय कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे काशीनाथ घाणेकर. घाणेकरांचा जन्म 14 सप्टेंबर 1930 ला चिपळूण येथे झाला. अभ्यास आणि अभिनयाची आवड असणारे घाणेकर अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होते. घाणेकरांचे शिक्षण मुंबईमधून झाले. बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी मधून पदवी घेऊन घाणेकरांनी पुढे अभिनय क्षेत्रातच नाव मिळवलं. खरं तर घाणेकरांचा प्रवास हा नाटकापासून सुरू झाला. नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमातून घाणेकर प्रेक्षकांसमोर येत होते. शीतू, तुझं आहे तुझं पाशी, लक्ष्मी आली घरा, मधुमंजिरी ही नाटकं त्यांनी 1952 मध्ये केली, परंतु ती प्रेक्षकांच्या मनात उतरली नाही. यातील लक्ष्मी आली घरा या नाटकाचं रूपांतर त्यांनी चित्रपटामध्ये केलं. यानंतर पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणार नाटक त्यांनी प्रेक्षकांसमोर साकारलं आणि लागोपाठ 1953 मध्ये धर्मपाटनी चित्रपट प्रदर्शित केला आणि सुरू झाला काशीनाथ घाणेकरांचा नाट्यमय प्रवास. 1962 ला त्यांच्या सुरू असलेल्या नाट्यमय प्रवासात रंजक वळण आलं आणि त्या वळणाने खऱ्या अर्थाने घाणेकरांचा अभिनय लोकांना समजला. 1962 मध्ये वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक त्यांना मिळालं. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. नाटकामध्ये जुन्या मराठी भाषेचा वापर केल्याने नाटक बघण्यासाठी फक्त तरुण वर्ग नाही तर वयस्कर माणसांचा देखील समावेश होता. रायगडाला जेव्हा जाग येते नाटक लोकांच्या पसंतीस उतरलं आणि घाणेकरांनी 1963 मध्ये घराघरातला लाल्या प्रेक्षकांसमोर आणला. अश्रूंची झाली फुले या नाटकातून पुन्हा एकदा घाणेकरांनी नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजवली. पुन्हा एकदा वसंत कानेटकरांच्या लेखणीतून कागदावर उतरलेल्या शब्दांना घाणेकरांनी बोलतं केलं. लाल्या या भूमिकेला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतं, इंटरव्ह्यू एकदम टॉप, एकदम कडक, जिकडे तिकडे लाल्याचा हा डायलॉग ऐकू येत होता. नाटकातील लाल्याने घाणेकरांच्या चित्रपट यादीमध्ये भर पाडली. घाणेकरांचा अभिनय पाहून चित्रपटासाठी दिग्दर्शकांची रांग लागली आणि 1963 पासून 1967 पर्यंत त्यांनी फक्त चित्रपटांमध्येच काम केलं. यामध्ये मराठा तितुका मेळवावा, पाठलाग, पडछाया, हिंदीमध्ये दादीमा आणि 1967 मध्ये मधुचंद्र असे चित्रपट प्रदर्शित केले. चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा घाणेकर ऐतिहासिक नाटकांकडे वळले आणि 1968 मध्ये इथे ओशाळला मृत्यू पुन्हा एकदा वसंत कानेटकरांचं नाटक रंगमंचावर उभं केलं. औरंगजेबाने संभाजी महाराजांना दिलेल्या यातना या नाटकातून दाखवण्यात आला आणि प्रेक्षकांना भावुक केलं. त्याचबरोबर प्रीत शिकवा मला हिंदीमध्ये अभिलाषा हे चित्रपट प्रदर्शित केले. 1970 मध्ये गरिबांचा बापू, मानला तर देव चित्रपट केले आणि यातील काही चित्रपटांचं रूपांतर 1972 मध्ये नाटकात करण्यात आलं. लागोपाठ चित्रपट आणि नाटकामुळे घाणेकरांच्या नाटक आणि चित्रपटातील दोन्ही भूमिका बळकट होत गेल्या. 1976 मध्ये आनंदी गोपाळ हे नाटक आणि हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट घाणेकरांनी केला आणि पुन्हा एकदा घाणेकरांचा हा खेळ सावल्यांचा चित्रपट पसंतीस पडला. त्यातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर गुणगुणली जातात. घाणेकरांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द, त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनावर पडलेली छाप आजही लोकांना 1960च्या दशकात घेऊन जाते. 2 मार्च 1986 रोजी घाणेकरांनी अखेरचा श्वास घेतला आणि यानंतर 8 नोव्हेंबर 2018 मध्ये दिग्दर्शक अभिजित देशपांडे याने घाणेकरांच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असा काशीनाथ घाणेकरांचा जीवनपट तयार केला. काशीनाथ घाणेकरांचं आयुष्य पुन्हा एकदा लोकांसमोर आणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.